नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आपला द बॉय हु ब्रोक द बँक या लेसनचा पार्ट 2. चला तर मग सुरुवात करूया आपण पार्ट 2 साठी. आपल्याकडे देखील आपलं टेक्स्टबुक असेलच. ओके, पान क्रमांक 51. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. Kamal Kishore called out Deepchand and told him that the People Nagar Bank was going to collapse. कमल किशोरनं दीपचंदला आवाज दिला. दीपचंद, द ओनर ऑफ अ बार्बर शॉप, त्याला आवाज दिला. ॲट दॅट टाइम दीपचंद वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन. त्यावेळेस दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत असतो. अँड दीपचंद वॉज सो स्टार्टल्ड बाय दिस न्यूज दॅट हिज हँड शूक. तो इतका स्टार्टर म्हणजे दचकला, धक्का बसला, दचकला. तो त्याचा हात हल्ला. अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. आणि केसांऐवजी दीपचंदनं त्याच्या ग्राहकाचा जो उजवा कान असतो तोच कापला. द कस्टमर एल्प म्हणजे किंचाळणे, ओरडणे. द कस्टमर एल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. तो ग्राहक एकदमच वेदना आणि या धक्कादायक बातमीमुळे आरडला. पेन बिकॉज ऑफ द कट. कसल्या बरं वेदना? कान कापल्या गेल्याच्या. अँड डिस्ट्रेस, कसला बरं धक्का? बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज. ती भयानक बातमी. कोणती भयानक बातमी? दॅट द पीपल नगर बँक वॉज गोइंग टू कोलॅप्स. ही हॅड जस्ट हर्ड. आत्ताच ऐकली. कुणाकडनं? बाय कमल किशोर. अँड कमल किशोर वॉज नॉट टॉकिंग विथ दिस कस्टमर, बट ही वॉज टेलिंग टू दीपचंद विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. फक्त एकाच बाजूनं केस कापले होते, दुसऱ्या बाजूनं नाही. अशाही स्थितीमध्ये ही स्पेड अक्रॉस द रोड. तो एल्डरली जेंटलमॅन स्पेड, वेगात धावला अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर. एका जनरल मर्चंटच्या दुकानावर तो जोरात धावला. वेअर देर वॉज अ फोन. द टेलिफोन होता. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर. ऐकलं, काहीच बोलला नाही. अचानकच त्या खुर्चीतनं उठाला, रोडच्या पलीकडे पळत गेला आणि त्या दुकानावर जाऊन सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला. सेठ गोविंदराम वॉज द ओनर ऑफ पीपल नगर्स बँक. द सेठ वॉज नॉट ॲट होम. सेठ गोविंदराम घरी नव्हते. वेअर वॉज ही देन? कुठे होते ते? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. लुक ॲट द वर्ड हॉलिडेईंग. विद्यार्थी मित्रांनो, हॉलिडे इज नाउन. हॉलिडे हे नाम आहे, बट हिअर हॉलिडेईंग इज यूज ॲज अ वर्ब. पण या ठिकाणी हॉलिडेईंग हा क्रियापद म्हणून वापरलंय, म्हणजे सुट्ट्या घालविणे. द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालविण्याकरता सेठ गोविंदचंद हे सुट्ट्या घालता काश्मीरला गेलते. ओ, was that so? See, what was the reality? Seth was holidaying in Kashmir. That was the reality. Therefore, Seth was not at home. पण त्या एल्डरली जेंटलमॅनचा अर्थ कसा घेतला? Oh, was that so? असे तर द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्याला विश्वासच बसला नाही. ही होल्ड बॅक टू द बार्बर शॉप. होल्ड, घाई तो परत त्या बार्बर शॉप मध्ये आला. अँड टोल्ड दीपचंद. आणि दीपचंदला म्हणाला,
द बर्ड हैज flown. दीपचंद, पंछी उड़ गया. सेठ गोविंदराम has left town. आणि गोविंदराम गाव सोडून पळाले. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. सेठ गोविंदरामच नाहीत याचा अर्थ नक्कीच बँक दिवाळखोरीत निघाली. अँड देन he dashed out of the shop, making a beeline for his office and checkbook. थेट त्या दुकानातून तो आपल्या ऑफिसकडच एखाद्या मधमाशीनं सरळ निघावं आणि तडक त्याच पद्धतीने तो आपल्या ऑफिसमध्ये चेकबुक घेण्याकरता तो ग्राहक गेला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. ही बातमी की पीपल नगर बँक बुडाली, दिवाळखोरीत निघली आणि सेठ गोविंदराम शहर सोडून पळून गेले, ही बातमी बाजारातनं अगदी जलद गतीनं वनवा पेटावा त्या जलद गतीनं पसरली. फ्रॉम जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. किरकोळ व्यापाऱ्याकडनं ही दुकानदारांपर्यंत गेली. अँड सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर. दुकानदाराकडनं ग्राहकांकडे गेली. देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन. आणि ग्राहक ज्या ज्या दिशेनं आला होता त्या त्या दिशेला ही न्यूज पसरली की पीपल नगर बँक दिवाळखोरीत निघली आणि सेठ गोविंदराम हे गाव सोडून पळून गेले. इन व्हेरियस डिरेक्शन टू द बिटल सेलर. पानवाल्याकडे, टेलर शिंप्याकडे, द फ्री वेंडर लहान सहान विक्रेत्यांकडे, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी की पीपल नगरची बँक बुडीत निघाली, दिवाळखोरीत निघाली आणि सेठ गोविंदराम गाव सोडून पळाले. असं काही घडलंय का? पण प्रत्येकानं बोलताना आपलं काहीतरी ऍड केलं. दीज आर द बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन. की कम्युनिकेशन मध्ये जेव्हा लोक आपलं मनचं काहीतरी त्यात टाकतात तेव्हा अर्थाचा कसा अनर्थ होतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. आता रस्त्याच्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी गेला. काय घडलं? ओल्ड गणपत द बेगर. इथं एक म्हातारा वयस्क गणपत नावाचा भिकारी असतो. हॅड अ क्रुक्ड लेग्ड. एका पायानं तो क्रुक्ड लंगडा असतो. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. गेल्या कित्येक वर्षांपासून ही हॅड बीन स्क्वॅटिंग. पाय मुडपून पथारी मारून त्या पेवमेंट फुटपाथवर बसायचा अँड कॉलिंग फॉर आर्म्स. भीक मागायचा. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणतरी बॅरो हातगाडी घेऊन यायचा आणि गणपत भिकाऱ्याला घेऊन जायचा. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. पीपल नगर मधील कोणालाच माहित नव्हतं की या गणपत भिकाऱ्याला चालता येतंय का नाही, कारण त्याला चालताना आजपर्यंत कोणी पाहिलंच नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. आणि जेव्हा गणपत भिकाऱ्यानं ऐकलं दॅट बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स की पीपल नगरची बँक ही बुडीत निघणार आहे, दिवाळखोरीत जाणार आहे, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. पीपल नगरी बाजारातील प्रत्येक लोकाला गणपतनं ॲस्टॉनिश्ड आश्चर्यचकित केलं. कसं? लिपिंग टू हिज फीट ही लेट टू हिज फीट. टुनकून त्याने आपल्या पायावर उडी मारली अँड ऍक्च्युअली रनिंग ऍट टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. आणि बँकेच्या दिशेनं जितक्या जोरात पळता येईल तितक्या जोरात पळाला. मला आश्चर्य वाटलं, पण आजपर्यंत गणपत भिकाऱ्याला कोणीही चालताना पाहिलं नव्हतं. सगळ्यांना तो लंगडाच वाटायचा. पण बँक बुडणार आहे ऐकल्या ऐकल्या गणपत भिकारी एकदम टुनकून उडी मारतो आणि बँकेच्या दिशेनं जोरात पळू लागतो. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग्स. आणि लवकरच कळालं
की गणपत भिकाऱ्याच्या जमा खात्यामध्ये अकाउंटमध्ये 1,000 रुपये होते. Men stood in groups at street's corner discussing the situation. आता पिपळ नगर मधील लोक घोळक्या घोळक्यानं कॉर्नरवर जमू लागले. डिस्कसिंग द सिच्युएशन, काय घडलं असेल या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पीपल नगर मध्ये क्वचितच भांडणं व्हायचे, क्वचितच असं काही संकट यायचं. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पीपल नगर मध्ये क्वचितच असं संकट यायचं, भांडण व्हायचं. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड. क्वचित किंवा कधीच पूर आला नव्हता. अर्थक्वेक, भूकंप नव्हता. ड्रॉट किंवा दुष्काळही नव्हता. अँड द एमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक, आणि अचानकच आलेली पीपल नगर बँक कोसळण्याची, बुडीत निघण्याची बातमी सेट एव्हरीवन टॉकिंग, प्रत्येकाला बोलतं केलं. अँड स्पेक्युलेटिंग, जो तो अंदाज करू लागला, तर्क, स्पेक्युलेट अंदाज करणं, तर्क करू लागला. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी, आणि सैरभैर होऊ लागला. काय झालं, कसं झालं, आता काय होईल. आणि सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइटेडनेस. बोस्टेड बढाई मारणे. ऑफ देअर फोरसाइटेडनेस, आपल्या दूरदृष्टीच्या बढाया मारू लागले. सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइटेडनेस कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ, स्वतःचीच पाठ थोपटून घेऊ लागले. ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन ऑन देअर मनी, की कसं त्यांनी अगोदरच त्यांचा पैसा काढून घेतला. ऑर नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, किंवा त्यानंतर कुठलाच पैसा बँकेत ठेवला नाही. म्हणून आम्ही किती, बघा आम्हाला माहित होतं असं होईल, आम्ही केव्हाच आमचे पैसे काढले, परत ठेवलेच नाही, असे बढाया मारू लागले. Others speculated on the reasons for the crash. काही लोक बँक का बरं दिवाळखोरीत निघली असेल याचा तर्क करू लागले. अँड पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज इन बाय सेट गोविंदराम, आणि मग काही जण म्हणाले की टू एक्सेस इंडल्ज इन बाय सेट गोविंदराम, सेट गोविंदराम यांनीच अतिरिक्त उधळपट्टी केली असेल, म्हणूनच बँकेची आज ही स्थिती झाली, असा तर्क लावू लागले. द सेट हॅड फ्लेड द स्टेट, सेट वन. एक जण म्हणाला सेट गोविंदराम राज्य सोडून पळाले. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेट अनादर. दुसरा म्हणाला सेट गोविंदराम देश सोडून पळाले. ही वॉज हायडिंग इन द पीपल नगर, सेट थर्ड. तिसरा म्हणाला नाही पीपल नगर मध्येच लपून बसले. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टमॅरेंट ट्री, सेट द फोर्थ. चौथा मला नाही त्यांनी चिंचेच्या झाडाला फास लावून घेतला. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय, आणि त्या झाडूवाल्या मुलानं त्याला झाडाला फास घेताना पाहिलं, फाशी घेताना पाहिलं. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल, आणि सकाळपासून दुपारपर्यंत या बँकेला वेगवेगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागू लागलं, मुकाबला करावा लागला. इट्स रेडी कॅश अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन डायलेमा. पूर्ण तयार, कॅश संपली अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन डिलेमा. आता मॅनेजर खूप त्रस्त झाला. तो लोकांनी प्रश्नांचा भडीमार केला, आमचे पैसे पाहिजेत, आत्ताच पाहिजेत, बँक बुडू लागली का, सेठ गोविंदराम कुठं पळाले. ही वॉज हॅरॅश इन अ डायलेमा, आता द्विधा मनस्थितीमध्ये होता. एमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. आपत्कालीन जो काही निधी घेता येतो पैसा दुसऱ्या बँकेकडनं तो शक्य होता, पण ती बँक देखील 30 मैल अंतरावर होती. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएट द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि इतक्या वेळ बँकेत 30 मैल जाणं, पैसा आणायला वेळ लागणार होता, आणि तोपर्यंत आलेल्या गर्दीचं मन वळवणं त्याला शक्य नव्हतं. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम, आणि सेठ गोविंदराम यांचे संपर्क करण्याचं कोणतंही आता साधन नव्हतं, मार्ग नव्हता. ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर, बिकॉज सेठ गोविंदराम वॉज ऑन हिज हाऊस बोट इन
Kashmir. People were turned back from the counters. People were turned back. लोकांना परत पाठवण्यात आलं फ्रॉम द काउंटर्स ऑफ द बँक. लोक काउंटरवर जमा झाले, ला परत पाठवण्यात आलं अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. सांगितलं आज जा, उद्या या, पैसा भेटल. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. तर त्यांना ही गोष्ट आवडली नाही, विश्वास नव्हता. सो दे गॅदर्ड आउटसाइड. बँकेच्या बाहेर जमा झाले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक. बँकेच्या पायऱ्यावर जमा झाले. अँड शाउटिंग. आरडू लागले. गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आम्हाला आमचा पैसा द्या, नाही तर आम्ही बँक फोडून टाकू. अँड फेस द सेट. वी नो ही इज हायडिंग इन सेफ डिपॉझिट लॉकर. सेठ गोविंदरामला बाहेर आणा, आम्हाला माहिती ते तिजोरीत लपलेत. मिस्चिफ मेकर्स म्हणजे टवाळखोर. खरं त्यांच्या बँकेत पैसे पण नव्हते. असे काही मिस्चिफ मेकर टवाळखोर त्या गर्दीमध्ये होते. मिस्चिफ मेकर्स हु डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. बँकेत एक पैसा नव्हता. जॉईन द क्राऊड. गर्दीत सामील झाले. अँड ॲग्रिव्हेटेड देअर मूड. लोकांना भडकवू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. मॅनेजर दरवाजात उभा राहिला. ट्राय टू प्लॅकेट. गर्दीला शांत करू लागला. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. मॅनेजर डिक्लेअर घोषित केलं की लोकांनो, द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. बँकेला पुष्कळ पैसा आहे. बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग. ताबडतोब जमा करण्याचं साधन नाहीये. ही अर्ज्ड देम टू गो होम. त्या मॅनेजर त्याला विनंती केली घरी जा. अँड कम बॅक द नेक्स्ट डे. उद्या या, तुमचा पैसा भेटेल. वी वॉन्ट इट नाऊ चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. गर्दीतले काही हे टवाळखोर लोक होते, ज्यांच्या बँकेत खातं पण नव्हते. लोकांच्या भावना चेतवण्याकरता काय म्हणाले, वी वॉन्ट इट नाऊ. नाऊ नाऊ नाऊ. आम्हाला आत्ताच पाहिजे. आत्ता म्हणजे आत्ताच पाहिजे. अँड अ ब्रिक हर्ल्ड थ्रू द इयर. हवेतनं एक वीट भिरकावल्या गेली. अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेड ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि पीपल नगर बँकेच्या खिडकीची काच फोडून ती वीट आत गेली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. याबद्दल नथूला काहीच माहित नाही. नथू थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच बँकेच्या पायऱ्या झाडण्याकरता आला. ही सॉ द रेफ्यूज म्हणजे कचरा. अँड द ब्रोकन ग्लास. आणि फुटलेले काचाचे तुकडे. द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. नथू दुसऱ्या सकाळी पायऱ्या झाडायला आला. पाहिलं कचरा आणि फुटलेल्या काचांचा खच त्या पायऱ्यांवर पडलेला होता. रेझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट. अरे रे अरे बाप रे. आपले हात भीतीने आणि खेदाने वर करत वारडला, हुलिगन्स. गुंड कोणीकडले? सन ऑफ डॉंकीज. गाढव, गधे के बच्चे. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. एवढं का पुरेसं नाही का उशिरा पगार द्यायलेत? इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. माझं काम पण वाढवून ठेवलं यांनी. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम. स्मोट म्हणजे जोर जोरात झाडणे, आपटणे. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. तो जोर जोरात झाडू पायऱ्या आपटू लागला. कचरा पसरू लागला. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय. इतक्यात वॉशरमॅन बॉय, काय नाव असतं? सीताराम. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज सायकल. सायकलवरून तो उतरला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. नथू, आर यू रेडी? तयार आहेस ना? टू टेक अप न्यू जॉब. नवीन नोकरी करायला. फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून. नथू जे काही बोलला ते रागात बोलला होता. त्याला वाटलं नव्हतं का बोलण्याचं असं काही होईल. अँड यू विल हॅव टू, आय सपोज. तुला आता जॉईन करावंच लागेल. नाऊ द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. बँक तर संपली. हाऊ इज दॅट? असं कसं झालं? कालपर्यंत चांगलं होतं.
असं कसं झालं? सेड नथू. हॅवंट यू हर्ड? तू ऐकलं नाहीस का? वेल, यू हॅड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. वाट पहा. जोपर्यंत पीपल नगरची अर्धी लोकसंख्या इथं पैसे मागायला येत नाही, तुम्ही वाट पहा. अँड ही वेव्ड चेअरफुली. आनंदानं त्याला हात हलवीत. ही डिड नॉट हॅव. तो निघून गेला. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड हॅड स्पेड अवे ऑन हिज सायकल. सीताराम तर बँकेत अकाउंट नसतं, आनंदानं निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. नथू पायऱ्या झाडायला निघून गेला. मटरिंग टू हिमसेल्फ. स्वतःशी पुटपुटला. When he had finished his work, he sat down on the highest steps to await the arrival of the manager. पायऱ्या झाडल्यानंतर सर्वात वरच्या पायरीवर तो जाऊन बसला, मॅनेजरच्या येण्याची वाट पाहत. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. निर्धार केलता काही झालं तर पगार घेऊनच जायचं. Who would have thought the bank would collapse? कुणी विचार केलता का ही बँक देखील दिवाळखोरीत निघेल? He said to himself and looked thoughtfully into the distance. आणि दूर पाहू लागला. I wonder how it could have happened. कसं बरं घडलं असेल हे? न तो विचार करू लागला. विद्यार्थी मित्रांनो, छान होती ना कथा? यामध्ये मानवी स्वभावांचं चित्रण यात पाहायला भेटतं. आपण पाहिलं की नथू वैतागून त्रागून संतापानं म्हणत असतो की ती नोकरी सोडेल. त्याचं हे बोलणं सीतारामला खरं वाटतं आणि एक मित्राला मदत म्हणून सीताराम ती गोष्ट मिसेस श्रीवास्तवांकडे बोलतो. हा मानवाचा स्वभाव आहे की एखाद्याला गोष्ट चढून सांगणे, आपलं काहीतरी ऍड करून सांगणं. मिसेस श्रीवास्तवा त्यांच्या मैत्रीण मिसेस भूषणला सांगतात की बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार करू शकत नाही, करत नाही आणि सध्या कंप्लेंट आली. या तथ्य काहीच नसतं. मिसेस भूषण तर नवऱ्याशी बोलत असताना सांगतात की पीपल नगरच्या काय घडलं काय माहीत, बँक पण डुबत निघाली. म्हणजे जी गोष्ट नाहीच तीच गोष्ट प्रत्येकानं आपल्याकडनं अधिकच काही सांगत अर्थाचा अनर्थ होतो आणि कुठलंही कारण नसताना जे अत्यंत व्यवस्थित चालत असणारी बँक देखील दिवाळखोरीत न निघता ते लोक तिला बँकला फोडतात. साहजिकच मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.